पायलसाठी आजचा दिवस खूप इमोशनल होता आणि ती इतकी काय इमोशनल झालेली होती ते तुम्ही ह्या ब्लॉगमध्ये बघणार आहात. आज आमच्या घरी तयारी सुरू होती कान्हा आणि पायलला आमच्या घरी घेऊन येण्याची. मागच्या 3.5 महिन्यांपासून आम्ही कान्हा आणि पायलची आमच्या घरी वाट बघत आहोत आणि आज फायनली कान्हा आणि पायलची सुट्टी संपणार आहेत आणि ते आपल्या घरी येणार आहेत. सकाळपासूनच मी आणि सुनील गाडीचं डेकोरेशन करण्यासाठी तयारी करत होतो आणि गाडी मस्त सुंदर सजून झालेली होती. मी आणि तात्या निघालो पायलच्या घरी कान्हाला घेऊन येण्यासाठी. जाता जाता डेकोरेशन तर ठीक आहे ना हे पण आम्ही चेक करत होतो. थोडीशी मिठाई घेतली आणि लगेचच आम्ही पोहोचलो कान्हाच्या मामाच्या घरी, जिथं कान्हा आणि पायल आमची वाट बघत होते. घरी पोहोचल्या पोहोचल्या मी पायल आणि कान्हाला भेटलो आणि बघतो तर काय कान्हा झोपलेला होता. पायलच्या घरी तिचे काका काकू जमलेले होते आणि सर्वांनी पायलचं सामान गाडीमध्ये भरून दिलं. मग आम्ही सर्वांनी मस्त जेवण केलं आणि आता कान्हा उठलेला होता आणि कान्हा उठल्यानंतर थोडा रडायला लागलेला होता. कान्हाच्या आजोबांनी कान्हासाठी मस्त लाइटिंगचा ड्रेस आणलेला होता आणि तो त्यावरती खूपच छान दिसत होता. आणि इथं पायल कान्हाला सांगत होती, चल आता लवकर आपल्याला निघायचंय आणि तुझ्या पप्पाच्या घरी जायचंय. आणि तेवढ्यात पायल थोडीशी इमोशनल झाली, कारण पायलला तिच्या मम्मीची आठवण येत होती. काही दिवसापूर्वी पायलच्या मम्मीच्या पप्पांचं म्हणजे पायलच्या आजोबांचं निधन झालेलं आहे आणि त्यामुळे पायलची मम्मी पायलला वाटे लावताना घरी नसणार आहे आणि त्यामुळे पायल थोडीशी इमोशनल झालेली होती. पायलचं सर्व आवरलेलं होतं आणि आता वेळ झालेली होती पायलला आणि कान्हाला घरी घेऊन जाण्याची. बाळंतपणाची सुट्टी संपवून जेव्हा एखादी मुलगी घरी येत असते तेव्हा तिच्यासाठी हा क्षण खूप इमोशनल असतो. सोबतच तिच्या घरच्यांसाठी पण हा क्षण खूप इमोशनल असतो. लहान बाळासोबत 2-4 महिने टाइम घालवल्यानंतर जी बॉन्डिंग होते त्यानंतर त्या बाळाला सोडावंसंच वाटत नाही आणि त्यामुळे प्रत्येक जण इमोशनल होऊन जातो. आणि त्यात आज पायलची मम्मी नसल्यामुळं पायल थोडं जास्तच इमोशनल झालेली होती. आणि मग काय आम्ही सर्वांना बाय बाय बोललो आणि आता आम्ही निघालो होतो आमच्या घराच्या दिशेने. थोड्याच वेळात आता आम्ही कान्हाला आणि पायलला घेऊन घरी पोहोचणार होतो. तर आमच्या घरी कान्हाचं आणि पायलचं स्वागत कसं झालं हे जाणून घेण्यासाठी भेटूया पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब. बाय बाय.